हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. आज आहे रविवार आणि काल काय शनिवारचं मी शूटच केलेलं नाही आहे. आज रविवार सकाळी ब्लॉग चालू केला आहे. तर आताच नाश्ता केला, बेसन पोळी आणि भाकरी खाल्ली आहे. त्यानंतर बघूया दुपारी आता काय बनवते आणि बघूया आज दिवसभरामध्ये काय काय घडते तुमच्यासोबत शेअर करेन. भाजी निसताना खूप थंडी लागते कारण फरशी खूप थंड आहे, त्याच्यामुळे खाली मी चटई हातरली आहे आणि सगळ्या भाज्या फ्रीजमधल्या काढून आणलेल्या आहेत. आता त्या सगळ्या निसून घेणार आहे. तर आता मी भाजी निवडायला घेतली आहे. शुक्रवारी भाज्या आणल्या होत्या, मग फ्रीजमध्ये तशाच पडून होत्या. तर म्हटलं आता रविवारी आज सुट्टी आहे, आज काय जास्त काम पण नाही आहे. आता सगळं काम आवरले, 1:30 वाजलेत आता आणि आता मी भाजी निवडायला घेतली आहे. आणि आमच्याकडे लई थंडी आहे. तुमच्याकडे थंडी आहे का? मी तर स्वेटर घालून बसली कारण लई थंडी आहे. हातपाय पण इतकं गार पडलेत ना, लई थंडी वाजते. चला आता पटकन या भाज्या निसून घेते आणि नंतर बोलते. आता टी व्ही बघत बघत भाज्या निसून घेते. पुरुषांचं किती बरं असतं ना, त्यांना काही काम नको, घरातलं बाहेरचं करतात पण घरातलं पाण्यात हात घालायला नको, बाकीचे काही कामं करायला नको, सगळं बायकांनाच करायला लागतं. चला भाजी घेते निसून. आमच्या परीची छोटीशी डॉल बघायची का तुम्हाला? बघून घ्या. तिला लय बाहुल्या आवडतात, त्याच्यामुळे मी खूप बाहुल्या घेते तिच्यासाठी. या किती किती दिवसापासूनच्या आहेत, अजून आहेत तिच्याकडं. तर तिला लय ही बाहुली आवडते. ही मी ना कुठून आणली होती आता लक्षात नाही माझ्या, पण किती क्यूट आहे ना. कशी ठेवली बघा ना तिने. काय काय वेगवेगळ्या ॲक्शनने बाहुल्या ठेवत असते ती. फ्रॉकी पण शिवती. चला, तर मी आता ना सगळ्यात अगोदर मेथीची भाजी निसून घेते. भरपूर दिवस झालं मेथीची भाजी मी आणत नव्हते कारण खूप महाग होती. जास्त महाग असले ना मी मेथीच्या भाजीकडे जातच नाही. आज मला ना खूप छान, म्हणजे शुक्रवारी मला खूप छान भाज्या मिळाल्या. अशी 30 रुपयाला 40 रुपयाला एक गड्डी असते मेथीची, पण मला 15 रुपयाला भेटली म्हणून मग मी आणली. आता किती दिवस कंट्रोल करणार म्हणून मग घेऊन आले. कोण कोण असं करतं की जास्त महाग असल्यावरती घेत नाही, थोडं स्वस्त झाल्यावरती घेतं. मी तर करते बाबा असं. मग बाकीच्या ज्या स्वस्त भाज्या आहेत त्या घेऊन येते. तर आता सर्वात अगोदर तर मी ही मेथी निसते, त्यानंतर मग मी घेवडा निसणार आहे आणि त्यानंतर मग मी गवार निसणार आहे. निसल्यानंतर मग दाखवते. ठीक आहे, आता एक डायलॉग बोलू का आपल्या कमबॅकवर? जिंदगी का बदल देगी हर एक पन्ना, जिंदगी का बदल देगी हर एक पन्ना, कमबॅक ऐसा होगा जैसे अक्षय खन्ना. भारी डायलॉग मारला आकाश. मला नाही यांचे ब्लॉग्स आवडतात. कोणाकोणाला यांचे ब्लॉग्स आवडतात नक्की सांगा. तर मला भाजी निसून निसून इतका कंटाळा आलाय ना, आता गवार निसायची राहिली. तुम्ही बघू शकता सगळा पसारा घेऊन बसली मी आणि इकडे अजून गवार बाकी आहे. कधी होणार आहे? मला कंटाळा आलाय. मला असं निसायची कामं म्हणले मला कंटाळा येतो. बाकी दुसरी कामं म्हटल्यावर मला नाही काय वाटत, पण निसायचं म्हटलं की नाही वैताग येतो. आणि आज मी सोप्याचे कवर हे जे आहेत ह्याच्यावरचे सगळे धुवून टाकलेत सकाळी, त्यामुळे आज सोपा किती छान दिसतोय. असं ठेवायला आवडतं मला सोपा, पण खराब होतो ना म्हणून नाही ठेवत. आता 2 भाज्या निसून झालेल्या आहेत. गवार थोडीशी राहिली आहे, पण मला लई कंटाळा आला आणि डोकं पण खरंच खूप दुखायला लागलंय. म्हटलं आता आपण चहा बनवावं, तर मी आता मस्त चहा बनवलाय, दाखवते तुम्हाला. तर आता मी चहा घेते आणि त्यानंतर बघूया काय काय शेअर करता येईल मला तुमच्यासोबत ते करेल. आज खूप म्हणजे खूपच प्रमाणाच्या बाहेर आमच्या इकडे थंडी. मला तर स्वेटरच काढू वाटत नाही अजिबात. माझे तर तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता मला नक्की कमेंट करा आणि तुमच्या इकडे आहे का थंडी हे पण मला नक्की सांगा. हां, बरोबर बिस्किट खाणार आहे मी. खूप दिवसातून हे बिस्किट खाते. लहानपणापासून हे आमचं खूप फेवरेट बिस्किट राहिले. तर हे पार्लेजी कोणाकोणाला बिस्किट आवडतं मला नक्की सांगा. ऑफकोर्स सगळ्यांचं आवडीचंच बिस्किट आहे. तर आता मी ह्यातले 2-3 खाते आणि कुठं जायचं आता तुला? खाली खेळायला. खाली खेळायला. केस कारण विचारले आज का? संडे ना. मग पुढे कर. केस विचारते. परीचे केस बघा ना खूप वाढलेत, पण खालीवर झालेत कारण ते ना आम्ही कटच तसा वेगळा केला होता. तर
हे सगळे आता ना कट करावं लागणार केस एकसारखे असं एवढा कट मारून टाकू आहे ना. ही खालची एवढी सगळी कापून टाकू आपण. घरच्या घरी करायचं का? कापायची का घरी आज? करायची का? रात्रीचं एवढं दिसत नाही स्पष्ट. उद्या करायचं का? उद्या नको, आज करू. उद्या स्कूलला परत जायचंय. नाही तर काय करू आपण सुट्टीच्या दिवशी करू तसं. मग आज सुट्टीच आहे ना. परत ओव्हर ऍक्टिंगचं दुकान आज सुट्टी आहे. पुढच्या संडेला. पुढच्या संडेला आज करू. थोडी राहू दे ना थोड्या वेळ. चला आता मी छान छान माझं असं आवरून घेतलंय. आज मला साडी घालण्याचा मूड झाला होता, तर म्हटलं छान साडी घालूया. तर अशी मी ही सॉफ्ट साडी वेअर केली आहे. मला खूप आवडते ही साडी, मी जपून ठेवली आहे. खूप दिवसाची साडी आहे माझ्याकडे. खूप अशा छान छान साड्या आहेत अशा सॉफ्टच्या, पण मी जास्त घालत नाही. घरातल्या घरात असते त्यामुळे जास्त कुठे जाणं होत नाही, म्हणून मग घालत नाही. आज घातली आहे. तर आहे ना मला अजून एक काम आहे. तर मला गोधडी शिवायला टाकायची आहे, कारण ना कपडे खूप साठलेली पण आहेत आणि साड्या पण खूप आहेत. पण साड्या ना टिकल्याच्या आहेत. टिकल्याच्या साड्या चालतात की नाही हे मला आईला फोटो पाठवायचा आहे व्हॉट्सअपला, कारण ना ती नंतर पुढे विचारणार की ह्या साड्या चालतात की नाही. मग त्यात आई बघून सांगतील की गोधडीला चालतात की नाही. तर आता मी व्हॉट्सअपला ते फोटो पाठवते आणि तुम्हाला पण दाखवते माझ्या पहिल्याच्या टिकल्याच्या साड्या कशा होत्या, कारण त्यावेळेस ती ना क्रेज होती. त्यावेळेस असं टिकलीच्या साड्या म्हणजे खूपच भारी साडी असं वाटायचं. आणि आमच्या वेळेस तेच फॅशन होते. आता खूप छान छान वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या आल्यात, पण पहिल्या ज्या साड्या आपण घेतो ना त्याच्यावरचं प्रेम काय वेगळंच असतं. चला आता मी त्या साड्या तुम्हाला दाखवते. तर आता संध्याकाळचे वाजलेले होते 5:45 आणि मला साहेबांना चहा द्यायचा होता, कारण ते आता झोपेतून उठले होते. आज सुट्टी होती त्याच्यामुळे. तर आता त्यांना चहा देते आणि नंतर बाकीचा व्हिडिओ शूट करते. तर आता मी तुम्हाला साड्या दाखवते, त्या कोणत्या कोणत्या साड्या आहेत. पण त्याच्या अगोदर तुम्ही हे जे मागचं बॅकग्राऊंड दिसतंय ना त्याला थोडंसं मिस करा, कारण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक बेडरूममध्ये असा पसारा असतोच. तर आता मी पहिली साडी दाखवते आणि पटपट दाखवणार आहे, कारण जास्त मग मोठा व्हिडिओ होतो आणि तुम्ही पण बघायला बोर होतात. तर ही पहिली साडी आहे. तर ही मी देहू साडी घेतली होती. हां, देहू रोडवरूनच घेतलेली. त्या साडीला झाले 12 वर्ष आणि खूप छान साडी आहे. पूर्ण साडी म्हणजे निऱ्यामध्ये हे सगळं असं आहे आणि ह्याचा पदर आहे ना, ह्याचा पदर असा वेगळा आहे. मला वाटतंय ना ही साडी भरपूर जणींकडे असणार आहे, कारण त्यावेळेस अशा साडीचा ट्रेंड खूप आला होता. तर ही एक साडी आहे. बघूया, विचार करते ही साडी द्यायची का नाही द्यायची. अजून जास्त वेळा मी ही घातलेली नाही आहे साडी आणि छान आहे साडी अजून. तर घालेन एखाद्या दिवशी व्लॉगमध्ये मी, कारण आता मी म्हणते मनाशी की आता मी ड्रेस बंद करणार आहे घालण्याचे, साड्याच जास्त घालणार आहे, कारण आता भरपूर साड्या झाल्यात आणि यूज काय होईना त्यांचा रिपीट त्याच्यामुळे. तर आता ही दुसरी साडी आहे. तर हा ब्राऊन कलर आहे, तुम्हाला दिसत असेल. डार्क चॉकलेटचा कलर कसा असतो तशा टाईपमध्ये. ही पण साडी पार्टीवेअरच साडी आहे आणि खूप छान आहे. पण खरं सांगू का, ह्या टिकल्या इतक्या कापतात ना. हां, फक्त अर्ध्या तासासाठी किंवा 1 तासासाठी ही साडी कसं तरी सहन करून मी घालू शकते. मला ही साडी लय आवडते, खूप छान दिसते. ह्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय मला किती सूट होतोय. तर बघूया आता काय होतंय. त्यावेळेस विचार करते अजून पण ही साडी गोधडीला द्यायची का नाही. माझं असंच होतं, प्रत्येक साडी मी गोधडीला द्यायला काढली नाही की असं मन पलटतं की नको, आता ही नको द्यायला, आपण ही अशीच ठेवूया. ही खूप छान साडी आहे आणि आपण परत पुन्हा कधीतरी घालूया. पुन्हा कधीतरी ना परत गोधडी शिवण्याचा योग येतो, पुन्हा ही साडीवरती येते, मग परत तेच डोक्यात येतं. तर आता बघूया, ही एखाद्या दिवशी व्लॉगमध्ये तुम्हाला एखाद्या सणाला मी घालून दाखवेन. खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते. पण प्रॉब्लेम काय झालाय ना, ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना, मम्मीने पहिले ब्लाऊज शिवलेले, पहिली मी अशी होते लुकडी, आता थोडीशी गोलूमोलू झाली आहे. कमी करण्याचा प्रयत्न करते वजन मी. खूप काय काय गोष्टी करते, पण माझं वजन लवकर हलतच नाही आहे. काय करू काय कळतच नाही. आणि घातल्यानंतर तुम्हाला दिसेलच. तर ही आता दुसरी साडी आहे, बाजूला ठेवून देते. त्यानंतर ही आहे तिसरी साडी, दिसते का तुम्हाला? ही तिसरी साडी आहे. ही पण साडी मला वाटते भरपूर जणींकडे असणार आहे. ही खूप स्वस्तात मस्त साडी आहे आणि ही साडी खूप जवळची माझ्या. परी जेव्हा माझ्या पोटामध्ये होती 7व्या महिन्यामध्ये ही आईने घेतलेली मला साडी. ही काही जास्त महागाची नाही आहे, 250 रुपयाची आहे. पण पैशाकडे न जाता साडी कशी आहे ह्याचा विचार आपण केला पाहिजे. खरंच खूप छान साडी आहे आणि मला आवडते ही साडी. मी खूप वेळा ही साडी घातलेली पण आहे आणि जशी ना तशी कलर आहे, ह्याची डिझाईन पण गेलेली नाही आहे आणि
मस्त वाटते साडी. तर काय करावं बघूया. त्याच्यानंतर मग ही एक साडी आहे. ही एक त्यावेळेस नवीनच ट्रेंड निघाला होता. असं नेटचा पदर आणि पूर्ण साडी अशी, आणि पूर्ण ही अशी डायमंडचे ह्याच्यामध्ये ना हे हे पॅचेस आहेत ना, हे सगळे पूर्ण साडीमध्ये आहेत. आणि खाली अशी काठाला आहे, तुम्हाला दिसत असेल. खूप छान साडी आहे ही पण. आणि ह्याचा नेटचा पल्लू आहे. पदर, पल्लू पदर काय म्हणता तुम्ही ते, 2 कलरमध्ये हे दिसत असेल तुम्हाला. ही पण साडी खूप छान आहे. ही पण एकदा नक्की घालेन मी. आणि दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर विचार करेन मी कोणती साडी द्यायची कोणती नाही द्यायची गोधडीला. तर अजून काय एवढं पक्का विचार झाला नाही, पण मी आज म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर ही एक साडी आहे. ही पण साडी भरपूर जणींकडे असणार आहे असं मला वाटतंय. आणि ह्याची पूर्ण लेस बघू शकता, म्हणजे ही जी काठ आहे ना किती ब्रॉड आहे, खूप मोठी आहे. आणि पूर्ण साडी सगळी अशी वेलांनी भरलेली आहे. ही सगळी पूर्ण चमक आहे ह्याच्यामध्ये. तर ही पण अशी साडी आहे. आणि मस्त आहे ही पण साडी, पण मला छान दिसते. आकाशी कलर आहे हिचा, छान आहे. काय करावं मला काय कळत नाही. आणि अजून एक सगळ्यात लास्टची साडी. ही साडी पण खूप 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 छान आहे. ही माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये घेतलेली साडी आहे. ही बघू शकताय, पूर्ण निरीमध्ये पूर्ण साडीमध्ये असे वेल आहेत वरतीपर्यंत. आणि ही खाली सगळी पूर्ण अशी डिझाईन आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे. आणि त्याच्यावरती खडे असे चिटकवलेले आहे, तुम्हाला दिसत असेल बारीक बारीक. तर तिचं लग्न होतं ना त्यावेळेस ही साडी घेतलेली. आणि त्यावेळेस मला वेगळी साडी घ्यायची होती, पण सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, बजेटचा पण विचार करावा लागतो. आणि त्यावेळेस ही साडी घेतली होती. खरं तर मला पैठणी घ्यायची होती त्यावेळेस, पण नाही घेतली. आणि आता जेव्हा भावाचं लग्न येईल ना त्यावेळेस भारी साडी काढणार आहे. आणि मस्त आहे ही पण साडी, छान आहे. इतकी हेवी साडी नाही, प्रमाणाच्या बाहेर. तर आता ही तर साडी काय मी गोधडीला देणार नाही. ही साडी खूप छान आहे आणि पार्टीवेअर सारखी साडी आहे. त्यातल्या सगळ्याच साड्या छान आहेत. फक्त मला ना जरा ही साडी आणि आत्ता दाखवलेली ही साडी, म्हणजे ही साडी खूप छान आहे. ह्या साडीपेक्षा ही साडी छान आहे. पण ना मला असं इतकी जास्त पण मनापासून आता सध्या आवडत नाहीये. आता कसं झालंय ना, आपल्याला भरपूर साऱ्या साड्या मिळतात, त्याच्यामुळे असं होतं. तुमच्या बाबतीत होतं का? तर माझ्या तर होतं. आणि आता आपण प्रत्येक सणाला वेगवेगळी साडी घेतो. आणि एकदा घातलेली साडी दुसऱ्या सणाला आपण अजिबात घालतच नाही. माझं तर असंच होतं. कधीतरीच एखादी रिपीट होती. आणि घेतोच आपण, आता प्रत्येक जणी घेतातच, असं कोणच नाही आहे आजकाल की साडी घेतच नाही. गरीब सुद्धा साडी घेते, श्रीमंत पण घेते, प्रत्येक जण साडी घेते. प्रत्येक सणाला नवीन साडी असते. प्रत्येकाच्या कपाटामध्ये मला वाटतंय ना 25-30 तरी साड्या असणारच आहेत. प्रत्येकाच्या घरात असतातच. आणि तरी सुद्धा काही लोक असं बोलतात की हिला काय करायचं एवढ्या साड्यांचं, हिला काय नुसती साड्यांमध्येच पैसे घालवती. पण असं नसतं ना, बायकांना बायकांचं खूप साडी प्रेम असतं आणि छान दिसतात साड्या. आणि मला तर खूप आवडतात. तर आता परत हा पसारा सगळा ठेवून द्यायचा आहे. सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल. मी एका बॉक्समध्ये ठेवून दिलं होतं, कारण ज्या साड्या जास्त घालत नाही त्या अशा बॉक्समध्ये मी भरून ठेवलेल्या आहेत. माझ्याकडे मोठं कपाट नसल्यामुळे मी खरी गोष्ट सांगते, खोटं बोलणार नाही. तर त्यामुळे मी असं ठेवून दिलं आहे. तर घेणार आहे मी छान कपाट लवकरच, ते पण तुमच्यासोबत शेअर करेन, पण आता सध्या नाही. आणि आता आजचा ब्लॉग खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग तुम्हाला माझा हा कसा वाटला मला नक्की सांगा. हां, आणि अजून एक गोष्ट, ह्या ज्या सगळ्या साड्या दाखवल्या ना, ह्या साड्या असू दे किंवा अजून दुसऱ्या साड्या असू दे, आणि ही जी मी अंगामध्ये घातलेली साडी आहे ना, एकदम सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे, दिसायला पण खूप सुंदर दिसतात. आता तुम्हीच बघू शकताय. तर ह्या साड्या ना अशा अशा सगळ्या साड्या आहेत ना, मला मला अशा कोणासोबत शेअर करायला आवडत नाही. कारण ना खूप जणी अशा आहेत, यूट्यूबवर मी बघितले, खूप जणींना ना साड्या शेअर करायला आवडतात, पण प्रत्येकीचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. माझा वेगळा आहे. मला नाही जास्त शेअर करायला कोणासोबत आवडत, कारण जेवढी आपण आपल्या साड्यांची काळजी घेतो, हां ऑफकोर्स दुसरं पण घेत असेल, पण मला असं वाटतं की आपण जेवढी घेतो तेवढी समोरचा नाही घेत. आणि मला नाही आवडत का काय माहिती, मला असं नाही आवडत शेअर करायला, म्हणून मग मी जास्त शेअर करायला जात नाही कोणासोबत. जवळजवळचे आहेत आपले तेवढ्यांसोबतच मी शेअर करते, बाकीचं कोणाशी नाही शेअर करत. तर
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. बाय. बोलून बोलून मला दम लागला. आता हा सगळा पसारा ठेवून देते. परत आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. आता वाजलेले आहेत 6:30 आणि खूप उशिरा शूट केलं मी हे, कारण आईचा फोन आला होता. तिला मला ह्या साड्यांचे सगळे फोटोज पाठवायचे आहेत. तर ह्यातली कोणती साडी चालते, पुन्हा 3-4 साड्या मी नाही पाठवणार ह्यातल्या. मला नको वाटते पाठवायला, कारण छान आहेत ना साड्या. तुम्ही पण सांगा मला ह्यातल्या कोणत्या साड्या छान आहेत आणि कोणत्या साड्या मी देऊ, कोणत्या साड्या ठेवू, हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय.